उजनी जलाशयात बोट उलटून 6 जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळ बोट उलटली आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी ही एसडीआरएफची बोट असून पथकातील 4 जणांसह एक स्थानिक बुडाल्यानं सगळ्यांना धक्का बसलाय। नेमकं काय झालं तर काल बुधवारी नदीपात्रात 2 जण पोहण्यासाठी आले असता ते दोघेही बुडाले। त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला बोलावण्यात आलं। एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी 6 वाजल्यापासून शोधकार्य सुरू होतं आणि त्याच वेळी दुर्दैवानं एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली। यात 5 जण हे बुडाले असून तिघांचा मृत्यू झालाय तर एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि एकाचा शोध सुरू आहे। बुधवारपासून या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण 4 जण बुडून मृत्यू पावले आहेत तर बुडालेल्या इतरांचा अद्याप शोध सुरू आहे। बुधवारी दुपारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक इथं प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले सागर जेडगुले आणि अर्जुन जेडगुले हे 2 तरुण बुडाले होते। त्यातील सागर जेडगुलेचा मृतदेह कालच सापडला तर अर्जुनचा शोध सुरू होता पण काल त्यासाठी यश आलं नाही। या तरुणाचा शोध घेण्यासाठी नाशिक इथल्या आपत्ती व्यवस्थापनाचं पथक हे गुरुवारी सकाळी घटनास्थळी दाखल झालं। या तरुणाचा तपास सुरू असतानाच शोध पथकाची बोट उलटली आणि पथकातील 4 आणि स्थानिक युवक गणेश देशमुख असे 5 जण बुडाले। यातल्या तिघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झालाय तर बुडालेल्यांपैकी प्रकाश शिंदे, वैभव वाघ आणि राहुल पावरा या तिघांना बाहेर काढण्यात यश आलं। सुगाव बुद्रुक इथं प्रवरा नदीपात्रातील पाझर तलावामधून पडणाऱ्या पाण्याचा दबाव हा जास्त असून तिथं भोवरा असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असं म्हटलं जात आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। स्थानिक नागरिकांसह अकोले तालुक्यातील नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे। अगदी काही तासांपूर्वीच नाशिक जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला। इगतपुरीमध्ये मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला तर चिमुकल्या लेकीला वाचवण्याच्या नादात आईचा मृत्यू झाला तर नाशिकमध्ये भावली धरणात मामा आणि 4 भाच्यांचा एका पाठोपाठ बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर धरणाच्या पाण्यात डुबकी मारण्याचा निर्णय त्यांच्या जीवावर बेतलाय आणि त्यामुळेच गेल्या 2 दिवसात पाण्यानं घेतलेला जीव महाराष्ट्राला हादरवून टाकणार आहे। ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।